वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. स्वस्तात सोने देतो अशी आमिष दाखवून दरोडा घालणारी टोळी जेरबंद. नेवासा तालुक्यात स्वस्तामध्ये सोने देतो अशी आमिष दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून आरोपींकडून 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी, राहणार वाघोली, जिल्हा पुणे, यांना दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता शेखर उर्फ बंटी संजय पाडळे, राहणार देवगाव, तालुका नेवासा, यांनी विश्वास संपादन करून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी व त्यांचे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे यांना नेवासा श्रीरामपूर रोडवरील हॉटेल शिवमजवळ कांद्याच्या चाळीत बोलावून काठी, धारदार शस्त्र व पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोख रक्कम, ॲपल कंपनीचा मोबाईल, 2 विवो मोबाईल व 2 सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटण्यात आला. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हरीश भोये, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मारी चिंचोरा फाटा येथे सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये शेखर उर्फ बंटी संजय पाडळे, वय 32, राहणार देवगाव, तालुका नेवासा, किरण बंडू काळे, वय 29, राहणार नागफणी वस्ती, नेवासा. तपासात धाऊसाहेब भोसले व सचिन उर्फ गटण्या पवार यांच्यासह 8 ते 9 अनोळखी साथीदारांचा सहभाग उघड झाला आहे. आरोपींकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, 1 मोबाईल असा एकूण 6,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे व रफिक शेख, अहिल्यानगर.